क्वेश्चन नंबर 74. खालील विधानांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राचा राज्य निवडणूक आयोगाबद्दल प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार करीत असे. बरोबर आहे का नाही? काय विषय याचा? तर राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार करतो का? तर नाही करत. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 मधील तरतुदीनुसार भारतीय निवडणूक आयोगाने म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने तयार केलेल्या संबंधित मतदारसंघांच्या मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागानुसार विभाजित, जसं त्यांचे प्रभाग असतील तसं विभाजित होतील. पण ज्या ओरिजिनल ज्या मतदार याद्या आहेत त्या आहे तसेच असतात, फक्त ते विभागानुसार डिवाईड करतात. ओके, असं काय वेगळ्या ते बनवत नाहीत. सो त्याच्यामुळं हे स्टेटमेंट रॉंग आहे. प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर प्रभागांचे परिसीमन करण्याची जबाबदारी देखील आयोगावर आहे. बरोबर आहे. राज्यातील राजकीय पक्षांची नोंदणी करण्याचे आणि नोंदणी रद्द करण्याचे अधिकार देखील आयोगाकडे आहेत. सो बी आणि सी बरोबर आहे. तुमचं फक्त हे रॉंग आहे, कारण इथं तुमचं ऑलरेडी जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया भारतीय निवडणूक आयोगाने ज्या मतदार याद्या बनवल्यात त्याच ते यूज करतात, वेगळ्या बनवत नाहीत. फक्त त्याच्यामध्ये काय करतात, त्या प्रभागणी आहे त्या विभाजित करतात. 75. खालील कोणती विधाने चुकीची आहे? महानगरपालिका योग्य अशा व्यक्तीची राज्य शासनाच्या मान्यतेने वाहतूक उपक्रमाचे वाहतूक व्यवस्थापक म्हणून नेमणूक करू शकते. द म्युनिसिपल कॉर्पोरेशन शाल अपॉइंट अ फिट पर्सन टू बी द ट्रान्सपोर्ट मॅनेजर ऑफ ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग विथ द अप्रुव्हल ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. बरोबर आहे. वाहतूक व्यवस्थापक हे महानगरपालिका वेळोवेळी ठरविल त्याप्रमाणे मासिक वेतन व भत्ते राज्य शासनाच्या मान्यतेने घेऊ शकतात. सो हे दोन्ही पण बरोबर आहेत. थर्ड ऑप्शन, वाहतूक व्यवस्थापकाच्या वेतन आणि भत्त्यात त्यांच्या कार्यकाळात महानगरपालिकेची आमसभा कपात करू शकते. सो कपात करू शकते का? तर नाही करू शकत. हे स्टेटमेंट रॉंग आहे, थर्डवाला. राज्य शासनाकडे ती पॉवर. 76. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? 1880चा लॉर्ड रिपनचा ठरावास स्थानिक शासनाची सनद म्हणजेच मॅग्ना कार्टा मानले जायचे. लॉर्ड रिपन्स रिझोल्युशन ऑफ 1880 वॉज हेल्ड ॲज अ मॅग्ना कार्टा ऑफ लोकल गव्हर्नमेंट. आता इथं काय रॉंग दिलं आहे? सगळं बरोबर आहे, फक्त इयर रॉंग दिलं आहे. हे बरोबर आहे, रिपन हे सगळं, फक्त इयर 1882 पाहिजे. हे रॉंग झालं. बलवंतराय मेहता समिती अहवालात ग्रामसभेचा अधिकृतरित्या उल्लेख करण्यात आलेला आहे का? तर अधिकृतरित्या उल्लेख करण्यात आलेला नाही. सो बी पण रॉंग झालं. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेत असू नये. उलट त्यांनी काय सांगितलं की जिल्हाधिकारी जो आहे तो पदसिद्ध अध्यक्ष असेल जिल्हा परिषदेचा. त्याच्यामुळं सी पण रॉंग झालं. सो उत्तर आहे याचं 4. 76. लोकलेखा समितीबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? 1954 पूर्वी या समितीत फक्त लोकसभेने निवडलेले 22 सदस्य होते. असं नव्हतं. कसं होतं? तर 1954 पूर्वी 15 सदस्य होते ओनली लोकसभेचे. ओके, इथं यल करा, के झालं तिथं. आणि 1954 नंतर काय झालं? मग 22 सदस्य, त्याच्यामध्ये मग तुमचे 7 राज्यसभेचे ॲड झालेत. त्याच्यामुळे हे ए रॉंग झालं. काही वेळा लोकलेखा समितीचे वर्णन अंदाज समितीची जुळी बहीण असे केले जाते, कारण या दोन्ही समित्यांचे कार्य एकमेकांना पूरक म्हणजे कॉम्प्लिमेंटरी. तो बरोबर आहे. सर्व समिती सदस्यांचा दर्जा समान आहे, परंतु लोकलेखा समितीच्या संबंधित कार्याबाबत समितीमधील राज्यसभा सदस्यांवर राज्यसभा अध्यक्षांचे नियंत्रण नसते, तर लोकसभा सभापतीचे असते. सो हे सुद्धा बरोबर आहे. बी आणि सी करेक्ट. 78. खालील विधाने विचारात घ्या. कायदेशीर व नियामक लेखापरीक्षांव्यतिरिक्त महालेखापरीक्षक खर्चाच्या औचित्याचेही लेखापरीक्षण करू शकतो. म्हणजेच काय, ज्याला आपण म्हणतो इन ॲडिशन टू लिगल अँड रेग्युलेटरी ऑडिट द कॅग कॅन ऑल्सो कंडक्ट द प्रॉप्रिएटरी ऑडिट. सो हे बरोबर आहे का? बरोबर आहे. बी. परंतु कायदेशीर लेखापरीक्षण म्हणजेच लिगल ऑडिट पार पाडणे बंधनकारक असते, तर नियामक व औचित्याचे लेखापरीक्षण कॅगने स्वेच्छेने करायचे असतात. याच्यामध्ये काय विषय झाले बघा. कायदेशीर आणि नियामक परीक्षण जे असतं म्हणजे बघा हे आणि हे वालं हे बंधनकारक असतं, आणि औचित्याचं जे असतं ते स्वेच्छेने असतं. त्याच्यामुळं बी स्टेटमेंट रॉंग झालेलं आहे. ए फक्त करेक्ट आहे इथे. इंग्लिशमध्ये पण ते तसंच दिलं आहे सेम. 79. अंदाज समितीच्या कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? चुकीचं विचारलं. प्रशासनामध्ये कार्यक्षमता आणि काटकसर आणण्यासाठी पर्यायी धोरणे सुचवणे. बरोबर. संसदेसमोर सादर करावयाच्या अनुमानाचा आराखडा सुचवणे. बरोबर आहे. संसदेसमोर सादर करावयाच्या लेख्यांचा आराखडा सुचवणे. बरोबर आहे का? नाही. तर काय, तर अंदाजांचा आराखडा. इथं काय केलं त्यांनी, घाईघाईमध्ये तुम्ही
चुकाल म्हणून. तर लेखांच्या जागी इथं काय पाहिजे ॲक्च्युली अंदाजांचा आराखडा. आराखडा शब्द बरोबर आहे, फक्त इथं अंदाजांचा आराखडा पाहिजे. सो 3 रॉंग झालं. अनुमानात नमूद केलेल्या मर्यादेप्रमाणे आर्थिक नियोजन झाले की नाही याचे परीक्षण करणे. सो बरोबर आहे. 80 केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ हे वित्त मंत्रालयाच्या कोणत्या विभागाचा एक भाग आहे? तर महसूल, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, CBDT, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, CBDT हा तुमचा डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यूचा भाग आहे. इट इज अ गव्हर्नमेंटल इन्स्टिट्यूट दॅट मॅनेजेस इंडियाज डायरेक्ट टॅक्स लेजिस्लेशन. CBDT इज अ पार्ट ऑफ डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू अंडर मिनिस्टर ऑफ फायनान्स. द CBDT वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1963. 81 शून्याधारित अर्थसंकल्पाबाबत खालील विधाने विचारात घ्या. ते अमेरिकेत उदयास आले व विकसित झाले. 1978 मध्ये अध्यक्ष जिमी कार्टर यांनी ही प्रणाली अमेरिकेमध्ये लागू केली. भारतात ही प्रणाली 1983 मध्ये विज्ञान तंत्रज्ञान विभागात सुरू करण्यात आली. बरोबर आहे, ABC सगळं बरोबर आहे. डी ऑप्शन, भारतात ही प्रणाली 1984-85 आर्थिक वर्षापासून सर्व मंत्रालयात सुरू केली. हे रॉंग आहे. काय तर हे 1986-87 पाहिजे, 1986-87 पाहिजे. सो इथं पण इयर चुकवलेलं आहे. ABC बरोबर. 80 कपात प्रस्ताव सादर करण्यापूर्वी खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. तो एका मुद्द्याकरिताच मर्यादित असावा. बरोबर आहे का? बरोबर आहे. त्यातून विशेष अधिकाराचा प्रश्न उपस्थित होता कामा नये. बरोबर आहे. त्यामध्ये सध्याच्या कायद्यात दुरुस्ती करण्याबाबतीत सूचना असू शकतात, परंतु कायदा रद्द करण्याबाबतीत सूचना नसाव्यात. ॲक्च्युली काय इथं तर कायद्यात दुरुस्तीबाबतही सूचना नसाव्यात आणि कायदा रद्द करण्याबाबतही सूचना नसाव्यात. ओके, सो हे तर बरोबर दिले अर्ध स्टेटमेंट, पण इथं काय पाहिजे? सूचना नसाव्यात पाहिजे कपात प्रस्ताव. सो C रॉंग झालं. उत्तर तुमचं C. 83 राज्यघटनेनुसार कॅग सर्वात महत्त्वाचा अधिकारी आहे. डॉक्टर B.R. आंबेडकर असं म्हटले होते. बरोबर आहे. वित्तीय प्रशासनाबाबतीत राज्यघटना व कायदा उचलून धरणे हे त्याचे कर्तव्य आहे. सो हे R जे आहे ते Aचं योग्य स्पष्टीकरण आहे. ओके, सो त्याच्यामुळं बरोबर आहे दोन्ही पण. हे बघा, कॅग जो आहे तर नाव लक्षात ठेवा, करंट आलं तर येऊ शकतं. संजय मूर्ती आहे सध्याचे. कलम तर 148 तुम्हाला माहीतच आहे. आधी कोण होतं? गिरीशचंद्र मुर्मू होते, त्यांच्या जागी मग आता हे आलेले आहेत. ओके, लिस्ट ऑफ कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. आता पहिल्यापासून जर बघितलं, नरहरी राव 1948 ते 54, A.K. चंद्रा 1954 ते 60, A.K. रॉय 1960 ते 66, S. रंगनाथन 1966 ते 72, A.K. बक्षी 1972 ते 78, ज्ञान प्रकाश 1978 ते 84, T.N. चतुर्वेदी 1984 ते 90, C.G. सोमय्या 1990 ते 96, V.K. शुंगलू 1996 ते 2002, V.N. कौल 2002 ते 2008, विनोद राय 2008 ते 2013, शशिकांत शर्मा 2013 ते 17, राजीव महर्षी 17 ते 20, गिरीशचंद्र मुर्मू प्रेझेंट म्हणजे ते 2024पर्यंत होते आणि आता नवीन आले तर आपले संजय मूर्ती, के संजय मूर्ती. 84 अनुच्छेद 177 खालील बाबतीत भाष्य करते. म्हणजे आर्टिकल 177 कशाबद्दल सांगते? तर मंत्री आणि सभागृहाबाबत हक्क, म्हणजेच राईट्स ऑफ मिनिस्टर्स विथ रिस्पेक्ट टू द हाऊसेस, आणि महाधिवक्ता यांचे सभागृहाबाबत हक्क, म्हणजेच राईट्स ऑफ ॲडव्होकेट जनरल विथ द रिस्पेक्ट टू द हाऊसेस. सो हे दोन्ही पण सांगते कलम 177. हे बघा, कलम 177 राईट्स ऑफ मिनिस्टर्स अँड ॲडव्होकेट जनरल ॲज रिस्पेक्ट टू द हाऊसेस. आणि 194 म्हटलं काय तर काय मग आपल्या स्टेट लेवलला पॉवर प्रिव्हिलेजेस एटसेट्रा ऑफ द हाऊस ऑफ लेजिस्लेचर अँड द मेंबर्स अँड कमिटीज, हे तुमचं स्टेट लेवलचं आहे. आणि 177 मग हे तुमचं पार्लमेंटचं. 85 खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रपतीने राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यास विधानसभेचा कार्यकाळ वाढविता येऊ शकतो. तर बरोबर आहे, वाढवता येऊ शकतो. B राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात विधानसभेचा कार्यकाळ एका वेळी 6 महिन्यांनी वाढविण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो का? संसदेला असतो. ओके, आणि परत ही पण फॅक्ट रॉंग आहे की बाबा 6 महिने नाही, एका वर्षाने वाढवायचा, 6 महिन्याने नाही वाढवतो. C विधानसभेचा विस्तारित म्हणजे वाढवलेला कार्यकाळ हा आणीबाणी उठल्यानंतर 6 महिन्यांपेक्षा जास्त असणार नाही. सो बरोबर आहे, A आणि C बरोबर आहे, फक्त B रॉंग आहे. इमर्जन्सी मूवी आला होता बघा इंदिरा गांधीच्या याच्यावर लाईफवर. 86 केंद्र सरकारद्वारे गुप्तचर आणि सुरक्षा संस्था स्थापन करण्याची तरतूद माहिती अधिकार कायदा 2005च्या डॅश अंतर्गत येते. द प्रोव्हिजन फॉर एस्टॅब्लिशमेंट ऑफ इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी ऑर्गनायझेशन बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट फॉल्स अंडर द पर्व्यू ऑफ द डॅश ऑफ द राईट ऑफ द इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005.
तर काय ते तुमचं दुसरी अनुसूची सेकंड शेड्यूलमध्ये सांगितलं आहे असं, किंवा ते स्थापन करू शकतात. पहिल्या शेड्यूलमध्ये काय सांगितलं आहे? पहिलं शेड्यूल, फर्स्ट शेड्यूल ऑफ द राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आउटलाईन्स द ओथ ऑफ ऑफिस फॉर पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. PIO जे असतात त्यांची ओथ आणि ओथ जी आहे त्याच्याबद्दल शपथ. आणि 2च शेड्यूल एवढं लक्षात ठेवा. ओके, याच्यावर तुम्ही 2 ऑप्शन उडवू शकता. आणि कलम 7मध्ये काय तर डिस्पोजल ऑफ रिक्वेस्ट, विनंतीचा निपटारा. तिसरं शेड्यूल RTIमध्ये तुमचे 2च शेड्यूल आहेत, तिसरं शेड्यूल नाही आहे. सो हा तो मी उडवला ऑप्शन. या 2मध्येच तुम्हाला उत्तर ओळखायचं आहे. 87 भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988चे कोणते कलम व्यावसायिक संस्थेद्वारे सार्वजनिक सेवकाला लाच देण्याच्या गुन्ह्याशी संबंधित आहे? तर कलम 9. Which section of the Prevention of Corruption Act 1988 deals with the offense relating to the bribing a public servant by a commercial organization? व्यावसायिक संस्थेद्वारे तुम्ही जे गव्हर्नमेंट सर्वंटला जी लाच देता हे कलम 9मध्ये सांगितले स्पेसिफिक. सो म्हणजे त्याचा गुन्हा वगैरे. आता बाकीचे कलम बघू आपण. कलम 12 काय सांगतंय? कलम 7 किंवा 11मध्ये व्याख्या केलेल्या अपराधांना अपप्रेरणा देण्याबद्दल शिक्षा, म्हणजे पनिशमेंट फॉर अबेटमेंट ऑफ ऑफेन्सेस. कलम 14 काय सांगतं? कलम 8, 9, 12 याखाली नित्यश अपराध करणे, म्हणजे पनिशमेंट फॉर हॅबिच्युअल ऑफेंडर. कंटिन्यू नाही का, एकदा गुन्हा केला दुसऱ्यांदा कंटिन्यू, हॅबिच्युअल नित्यश अपराध करणे, हे 14मध्ये. 21 काय सांगतं? आरोपी व्यक्ती सक्षम साक्षीदार असणे. अक्यूज्ड पर्सन टू बी अ कॉम्पिटंट विटनेस, कलम 21. 88 माहिती अधिकार कायदा 2005च्या खालीलपैकी कोणते कलम केंद्रीय माहिती आयोगाच्या स्थापनेशी संबंधित आहे? सो कोणतं कलम आहे हे? कलम 12. केंद्रीय माहिती आयोगाच्या स्थापनेशी संबंधित आहे, कलम 12. कलम 6 काय आहे? माहिती मिळवण्याकरता विनंती करणे, कलम 6. बघा, माहिती मिळवण्यासाठी विनंती करायची कलम 6. आणि लगेच मग कलम 7 आपण जे बघितलं काय, विनंतीचा निपटारा. आणि याच्यामध्ये RTIमध्ये काय तर एकूण 31 कलम आहेत. मग त्याच्यामुळे तुमचं 32 आणि 45 जे दिलेलं आहे ते ऑप्शन उडतात. तर तुम्हाला एवढं बेसिक माहीत असेल की RTIमध्ये 32 आर्टिकल्स आहेत. ते 2 ऑप्शन तर तुमच्या इथंच उडले. ओके. 89 बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 प्रमाणे ती कोणतीही व्यक्ती मान्यता काढून घेतल्यानंतर शाळा चालवणे सुरूच ठेवेल ती व्यक्ती डॅशपर्यंत वाढू शकेल अशा दंडास जबाबदार असेल. ॲज पर द राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन 2009, एनी पर्सन हू कंटिन्यूज टू रन अ स्कूल आफ्टर द रिकग्निशन इज विथड्रॉन. म्हणजे नाही का, तुमचं मान्यता काढून घेतले तरी पण तुम्ही शाळा चालू ठेवताय, मग काय होईल? शॅल बी लेएबल टू फाईन विच मे बी एक्सटेंड टू किती? 1 लाख. मान्यता काढली तरी पण तुम्ही शाळा चालू ठेवता तर तुम्हाला दंड बसेल. 90 नागरी हक्क म्हणजे डॅश रद्द केल्याच्या कारणास्तव एखाद्या व्यक्तीला प्राप्त होणारे कोणतेही अधिकार. सिव्हिल राईट्स मीन्स एनी राईट्स अक्रुइंग टू अ पर्सन बाय रिझन्स ऑफ द ॲबोल्युशन ऑफ काय तर आर्टिकल 17 आपलं अस्पृश्यता. आणि हे जो हा जो ऑप्शन आहे पहिला, त्याचा अर्थ काय? एज्युसडेस जेनेरिस. एज्युसडेस जेनेरिस म्हणजे इज अ लॅटिन टर्म अँड द मिनिंग ऑफ इट इज ऑफ द सेम काइंड अँड नेचर, म्हणजे नाही का सेम असं. आणि हे जे आपलं की नागरी हक्क कायदा 1955 त्याच्यामधलं कलम 2A सांगतं की नागरी हक्क म्हणजे संविधानाच्या कलम 17द्वारे अस्पृश्यता नष्ट केल्यामुळे एखाद्या व्यक्तीला प्राप्त होणारा कोणताही अधिकार. 91 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत अवशिष्ट दंड म्हणजेच रेसिड्युअल पेनल्टी ही 25,000पेक्षा जास्त नसते. ओके. कलम 45मध्ये सांगितले ते पण लक्षात ठेवा. आर्टिकल 45 जे आहे या माहिती तंत्रज्ञान कायद्याचं आर्टिकल 45 त्याच्यामध्ये सांगितलं की अवशिष्ट दंड म्हणजे रेसिड्युअल पेनल्टी ही 25,000पेक्षा जास्त नसते. 92 पर्यावरण या शब्दाची व्याख्या पर्यावरण संरक्षण कायदा 1986च्या डॅशमध्ये आता कुठे गेले? एन्व्हायरमेंट कलम 2A. ओके. किंवा मग त्याला मराठीमध्ये म्हणणार तुम्ही कलम 2K. जसं आपण क ख ग तसं मग इंग्लिशमध्ये ABCD असं आहे. मग कलम 2B काय? पर्यावरणीय प्रदूषक. ओके. पोल्युटंट जे असतात पोल्युटंटची व्याख्या सांगितले B 2B. 2C काय सांगितले? पर्यावरणीय प्रदूषण. ओके. पोल्युशनची व्याख्या एन्व्हायरमेंटल पोल्युशनची.
आणि फक्त जर तुम्ही पर्यावरण म्हणलं तर मग 2A आहे. 2D मध्ये काय सांगितले, हाताळणे नाही का, हँडलिंग, याचा अर्थ सांगितलेला आहे. 93 नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955च्या कलम 2A नुसार नागरी हक्क याचा अर्थ संविधानाच्या डॅश डॅशद्वारे अस्पृश्यता नष्ट केल्या कारणाने एखाद्या व्यक्तीला मिळालेला कोणताही अधिकार असा आहे. आता हा बघा, तुम्हाला क्वेश्चन डायरेक्ट रिपीट आहे. क्वेश्चन नंबर 90, क्वेश्चन नंबर 93 आहे तसं डायरेक्ट. आर्टिकल 17, इथं पण 17. ओके, तेच दिले मी रिपीट, वाचायची काही गरज नाही आहे. 94 नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955च्या डॅश डॅशनुसार हॉटेल यात विश्रांतीगृह. आता हॉटेलच्या संज्ञेमध्ये काय काय येतं, विश्रांतीगृह, भोजनालय, निवासगृह, कॉफी, कॅफे, तर हे सगळे येतात. हे कशात सांगितले तर कलम 2AA मध्ये. आता मग बाकीचे काय तर कलम 2C मध्ये काय आहे, 2C किंवा मग त्याला जे मराठीत म्हणू आपण 2G सार्वजनिक करमणुकीचे स्थान याचा अर्थ सांगितलं आहे 2C मध्ये, करमणूक, एंटरटेनमेंट. 2B मध्ये 2B किंवा 2ख याच्यामध्ये स्थानचा अर्थ सांगितलेला आहे. 2E मध्ये काय सांगितले, दुकानचा अर्थ. सो ई म्हणजे दुकानचा अर्थ, ई किंवा ड, शक्यतो इंग्लिशच लक्षात ठेवा. बी मध्ये स्थानचा अर्थ, सी मध्ये करमणुकीचा अर्थ आणि 2AA मध्ये तुमच्या हॉटेलचा अर्थ, म्हणजे काय काय येतं त्याच्या व्याख्येमध्ये. 95 मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 अंतर्गत राज्य मानवी हक्क आयोगाचे सभाध्यक्ष डॅश डॅश असतील. कोण तर उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश अथवा न्यायाधीश असतील. कलम 21 मध्ये सांगितले तसं स्पेसिफिक. राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना. या प्रकरणाअंतर्गत राज्य आयोगाला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि त्यांना देण्यात आलेली कार्ये पार पाडण्यासाठी राज्य सरकार, जे काय असेल महाराष्ट्र, गुजरात, त्या राज्याचं नाव मानवाधिकार आयोग म्हणून ओळखली जाणारी एक संस्था स्थापन करू शकते. आणि त्याच्यामध्ये मग हे स्पेसिफिक किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा न्यायाधीश राहिलेले अध्यक्ष त्याचे हे असतील, चेअरपर्सन. 96 पुढील विधाने विचारात घ्या. अनुसूचित जाती जमाती अधिनियम 1989 अंतर्गत अत्याचार म्हणजे कलम 3 नुसार शिक्षेस पात्र गुन्हा. सो बरोबर आहे का, बरोबर आहे. परत मग त्याच्या अंतर्गत विशेष न्यायालय म्हणजे कलम 8 अंतर्गत विशेष न्यायालय असलं. आता हे सगळं बरोबर आहे, कलम चुकवलं. कलम काय पाहिजे तर 14 पाहिजे, त्याच्यामुळे हे रॉंग झालं, हे बरोबर आहे. फक्त म्हणजे कलम पाठच पाहिजेत बघा, कधी बरोबर देतील कधी रॉंग देतील. 97 भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 अन्वये शिक्षापात्र गुन्ह्यावर डॅश डॅश यांच्या मार्फत खटला चालवला जाईल. कोणामार्फत तर विशेष न्यायाधीश. कशा सांगितले स्पेसिफिक, कलम 3 ते 6 मध्ये सांगितले. 98 पर्यावरण संरक्षण कायदा 1986च्या कलम 7 ते 17 या कायद्याच्या डॅश डॅशमध्ये समाविष्ट आहे, जे पर्यावरण प्रदूषण प्रतिबंध, नियंत्रण आणि कमी करण्याशी संबंधित आहे. कलम 7 ते 17 मध्ये काय सांगितलं आहे बाबा, की बाबा याच्यामध्ये सांगितले म्हणजे कलम 7 ते 17 मध्ये हे सांगितले काय, पर्यावरण प्रदूषण प्रतिबंध, नियंत्रण आणि कमी करायचं याच्या संबंधित तरतूद आहे. मग कोणत्या चॅप्टरमध्ये येतं तर चॅप्टर 3 मध्ये येतं. आणि एकूण आपले याच्यामध्ये चॅप्टर 4च आहेत. 4च असल्यामुळे तुमचं किती ऑप्शन उडतो बघा, 5वा उडला, हा 10वा उडला, ओके, हा 11वा पण उडला. म्हणजे तुमचं फक्त लॉजिकवर हा अटेम्प्ट झाला क्वेश्चन. तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की एन्व्हायरमेंट ॲक्टमध्ये मला एवढं माहिती आहे की बाबा टोटल 4च प्रकरणं आहेत. 4 प्रकरण म्हटलं, 5वं कसं काय येईल, 10वं कसं काय येईल, 11वं कसं काय येईल, इथंच उडले. काहीच माहीत नसतं पण अटेम्प्ट करू शकता. काहीच नाही म्हणजे ॲटलिस्ट एवढं माहिती किंवा चॅप्टर किती आहेत, अनुसूची किती आहेत, तेवढं मिनिमम माहीत असायला पाहिजे. 99 पर्यावरण संरक्षण कायदा 1986च्या डॅश डॅशमध्ये सरकारी विश्लेषक म्हणून व्यक्तींची नियुक्ती किंवा मान्यता, त्यांची पात्रता आणि अहवालच्या संबंधीच्या तरतुदी कशा सांगितल्या तर कलम 13 मध्ये सांगितलेल्या आहेत. विश्लेषक जो असतो, ॲनालिस्ट ज्याला म्हणतात, गव्हर्नमेंट ॲनालिस्ट, तर त्याची नियुक्ती, मान्यता, पात्रता, अहवाल हे सगळं कलम 13 मध्ये सांगितले. बाकीचे कलम काय आहेत मग, कलम 15 आहे अधिनियमाचे उपबंध आणि नियम, आदेश आणि निर्देश यांच्या उल्लंघनाबद्दल शास्ती. कलम 12 मध्ये पर्यावरण प्रयोगशाळा. कलम 11 मध्ये नमुना घेण्याची शक्ती व त्यासंबंधी अनुसरायची कार्यपद्धती. कलम 11 काय, नमुना घेण्याची शक्ती व त्या संबंधित अनुसरायची कार्यपद्धती, सॅम्पल जे घेतात. पर्यावरण प्रयोगशाळा 12 मध्ये सांगितले. 15 मध्ये या अधिनियमाचे उपबंध आणि नियम, आदेश आणि निर्देश यांच्या उल्लंघनाबद्दल शास्ती. 100 वर्ष 1947 मध्ये अल्पसंख्याकांचे भेदभाव प्रतिबंध आणि संरक्षण या विषयावर संयुक्त राष्ट्र उपआयोगाची स्थापना मूलतः डॅश डॅशद्वारे झाली. तर काय तर मानवी हक्क आयोग. द UN सब कमिशन ऑन द प्रिव्हेन्शन ऑफ डिस्क्रिमिनेशन अँड प्रोटेक्शन ऑफ मायनॉरिटीज वॉज ओरिजिनली एस्टॅब्लिश इन द इयर 1947 बाय कमिशन ऑन ह्युमन राईट्स.
The United Nations Sub-Commission on the Promotion Protection of Human Rights, the main subsidiary body of the former Commission on Human Rights, was established in 1947 with 12 members. Originally, the Sub-Commission on Prevention of Discrimination and Protection of Minority States was renamed in 1999.